पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक दारूची बॉटल सापडली आहे. याचं सर्व खापर महानगरपालिका सुरक्षा व्यवस्थेवर आहे. यावर आपली काय भूमिका आहे? मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून माझी ही प्रतिक्रिया आहे, की सुरक्षाचे रिझनसाठी आपण प्रत्येकाची चेकिंग करतो. त्यामध्ये आपले जे नेहमी येणारे व्हिजिटर्स असतात किंवा आपल्याकडे येणारा कुठला स्टाफ असतो बाहेरच्या ह्याच्यातला, त्यांची आपण चेकिंग करतो. पण आपण आस्थापनेच्या कर्मचाऱ्यांची किंवा कन्सल्टंट जे आपल्याकडे रेग्युलर येतात, त्यांची काही आपण चेकिंग करत नाही. आणि तसा स्टाफ पण आपल्याकडे खूप आहे, जो कन्सल्टंट आहे, जो दुसरी जी लोकं आहेत कॉन्ट्रॅक्टवरती जी आपल्या स्थापत्य विभागामध्ये काम करतात किंवा नगररचना विभागामध्ये काम करतात. जर हा प्रकार कोणाच्या संमतीने झाला असेल, तर त्यांच्यावर काय कारवाई करणार आहात आपण? मॅडम, हा प्रथमतः तर कोणी उघड ही बाटली घेऊन येणार नाही. ती इथे एक रिकामी बाटली सापडलेली आहे आणि त्यामध्ये कुणीही आणली तर ती लपवूनच आणेल. आणि यानंतर मी आमच्या सुरक्षा रक्षकांना सांगितलेलं आहे, की तुम्ही रेग्युलर स्टाफचे पण बॅगा रँडमली चेक करत जा. म्हणजे याने काय होईल, की बाकीच्या लोकांच्यावरती पण वचक बसेल, की रेग्युलर लोकांची पण तपासणी होत आहे. मी त्यांना तशा सूचना सक्त दिलेल्या आहेत आणि जर कुणी त्यामध्ये इन्व्हॉल्व असेल, तर त्यावरती सक्त कारवाई केली जाईल. इथून पुढच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत काय निर्बंध असतील? सुरक्षाच्या निर्बंधाबाबत सांगण्यात असं येतंय, की याच्यानंतर मी आमच्या सुरक्षा रक्षकांना हे सांगितलेलं आहे, की आपल्या आस्थापनेचा कर्मचारी असो किंवा आपला कन्सल्टंट असो किंवा आपला रेग्युलर कॉन्ट्रॅक्टचा एम्प्लॉयी असो, त्यांची पण रँडमली चेकिंग व्हायला पाहिजे. कारण रँडमली चेकिंग व्हायला पाहिजे. त्याने अशा गोष्टी टाळू शकतो. सुरक्षा रक्षकांना सतर्कतेचं आवाहन करणार, की त्यांनी सतर्क राहावे आणि बाकीच्या ठिकाणी पण त्यांनी चेक करावे. कुणी तसं दृष्टीस आल्यास त्याशी आमच्या निदर्शनास येऊन त्याच्यावरती सक्त कारवाई करण्यात येईल.